तुमचं पण ट्रेड घेतल्यानंतर धाकधूक होतंय का? त्या ट्रेडचं टार्गेट तर मोठं असतं, पण तुम्ही मध्येच त्याला एक्झिट करता आणि नंतर म्हणता की यार या ट्रेडला होल्ड करायला पाहिजे होतं, याचं टार्गेट तर मोठं होतं. तरी असं जर तुमच्यासोबत होत असेल तर त्याचं कारण असू शकतं डाटा नसणं. जर तुमच्याकडे डाटा असेल तर तुम्ही प्रॉपर पद्धतीने प्रॉपर एंट्री आणि प्रॉपर एक्झिट घेऊ शकता. मध्येच त्या ट्रेडला एक्झिट न करता त्याला होल्ड ठेवू शकता. तर ते कसं? तर चला तर चार्टवरती बघूया. की 25,150 वरती 2.35 लाख लोकांनी कॉल शॉर्ट केलेला आहे आणि त्याला यायचंय जवळपास 25,100 पर्यंत. हा त्याचा सपोर्ट आहे. पण या मधल्या ग्रीन कॅन्डल आपल्याला घाबरवतात आणि आपल्याला ट्रेड मधून एक्झिट करायला भाग पाडतात. इथं बघू शकता आपली एंट्री आहे अगदी बॉटमला, आपण त्याला पकडलाय 72 रुपयाला आणि आता तो चालू आहे जवळपास 90 रुपये आणि आपलं टार्गेट आहे 121. पण ह्या मधल्या ज्या रेड कॅन्डल आहे या चांगल्या चांगल्या लोकांना एक्झिट करायला भाग पाडतात. पण आपल्याकडे आहे डाटा, आपण त्याला प्रॉपर इकडनं घेतला तर इथंच त्याला सोडणार, मध्येच आपण कुठेही त्याचा हात सोडत नाही. आणि अशा पद्धतीने ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जर तुम्हाला मोठे पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी तुमच्याकडे पाहिजे डाटा, तेव्हाच तुम्ही प्रॉपर टार्गेट घेऊ शकता मध्येच त्या ट्रेडला एक्झिट न करता. धन्यवाद.